विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियन व्यापाऱ्यांचे भारतात आगमन आणि या भारतामध्ये आगमन झालेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज या विदेशी सत्ता ज्या युरोपमधून भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आल्या आणि भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न हे त्यांच्यासाठी व्यापारासाठी व सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण होते याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज या सत्तेबद्दलची माहिती किंवा भारतात आगमन कसं झालं, तो काळ कसा होता याबद्दल माहिती पाहिली। पण आज प्रत्येक सत्ता जी युरोपमधून भारतामध्ये व्यापारी म्हणून आली आणि या व्यापाराच्या माध्यमातून त्यांनी भारतामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये सर्वप्रथम भारतात येणारी सत्ता म्हणजे पोर्तुगीज आहे। आणि भारतामध्ये 1509 मध्ये त्यांनी स्वतःचा पाया रोवला गेला। त्याच्या अगोदर 1498 मध्येच त्यांनी पोर्तुगीज खलाशी भारतामध्ये दाखल झाले आणि त्यांनी भारतामधल्या राजाकडून व्यापार करण्याच्या सनद मिळवल्या। आणि ही पोर्तुगीज एक अशी सत्ता आहे की सर्वप्रथम भारतात येणारी आणि सर्वात शेवटी जाणारी, म्हणजे जवळपास 1509 मध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली। आणि जेव्हा गोवा मुक्त झाला तोपर्यंतचा कालखंड म्हणजेच पोर्तुगीज या सत्तेबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम व्यापारासाठी आलेली सत्ता म्हणून त्याला ओळखली जाते। म्हणजे 1961 पर्यंत ही त्यांनी सत्ता आपल्या प्रस्थापित केली होती भारतामध्ये। आता पोर्तुगीज जे व्यापारी होते हे सर्वप्रथम भारतामध्ये ज्यांनी पाऊल ठेवलं असा युरोपियन व्यक्ती म्हणजे वास्को द गामा, तो पोर्तुगीज होता। आणि त्यांनी व्यापार करण्याच्या उद्देशाने कालिकत नावाचं बंदर आणि या बंदरामध्ये असणाऱ्या झामोरीन या राजाने वास्को द गामा या युरोपियन प्रवाशांचं, युरोपियन लोकांचं किंवा युरोपियन व्यक्तीचं त्यांनी स्वागत केलं। पुढे त्यांनी आपल्या राज्यामध्ये वास्को द गामा याला व्यापाराच्या सवलती दिल्या आणि हा वास्को द गामा परत गेल्यानंतर त्यांचे जे काही पोर्तुगीज व्यापारी असतील ते भारताकडे येण्यास प्रारंभ झाला। त्या काळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जे अरब व्यापाऱ्यांचं मोठं प्रस्थान होतं आणि ते अरब व्यापारी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येत होते आणि यांच्याच व्यापाराच्या माध्यमातून झामोरीन या कलकत्त्याच्या किंवा कालिकत या ठिकाणच्या राज्याची आर्थिक व्यवस्था त्यावर टिकून होती। म्हणजे व्यापार एक माध्यम म्हणून त्या काळामध्ये ओळखलं जात होतं। पोर्तुगीजांनी ते ओळखलं की अरबांसोबत काय आहे, तर ह्या अरबांसोबत या झामोरीन राजांचा व्यापारी संबंध आहे आणि तो व्यापारी संबंध जर नष्ट केला तर सर्व सत्ता किंवा व्यापार करण्याचं सर्व परवानगी आपल्याकडे मिळतील आणि विदेशामध्ये म्हणजे युरोपमध्ये जे व्यापाराचं माध्यम आहे ते पोर्तुगीज ठरते। आणि त्यामुळेच त्यांनी अंतर्गत जे काही कट कारस्थान असतील किनारपट्टीच्या भागामधले असणाऱ्या राजकारणामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आणि झामोरीनसोबत शत्रुत्व पत्करून स्वतःकडे व्यापाराच्या सवलती मिळवायच्या आणि अरब राष्ट्रातील होणारा व्यापार तो बंद करायचा या उद्देशाने त्या काळामध्ये त्यांनी ज्या वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करायला सुरुवात केला, त्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी पोर्तुगीजाच्या सैन्याच्या माध्यमातून त्यांच्या जो प्रदेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केला। त्याचबरोबर कोचीनचा राजा
कोचीन या शहराचा राजा, जो झामोरीनचा शत्रू होता, त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्याबरोबरच पोर्तुगीजांचा जो ख्रिश्चन धर्म आहे तो धर्म वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केलं. अनेक ठिकाणी ज्या चर्च बांधायला सुरुवात केलं, अनेक लोकांना धर्म परिवर्तन करण्यासाठी बाध्य केलं. अशा हा उद्देश घेऊन पोर्तुगीजांनी झामोरी राजासोबत ज्यांनी सर्वप्रथम व्यापाराच्या सवलती दिल्या त्याच्या विरुद्ध जाण्याचं काम केलं. मग एक अशा पद्धतीने व्यापाराबरोबरच स्वतःची जी काही शासन व्यवस्था वाढावी हा उद्देश घेऊन त्या काळामध्ये पोर्तुगीज व्यापारी भारतात येण्यास प्रारंभ झाला. सर्वप्रथम भारतामध्ये ज्या व्यापाराच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्याचा उद्देश घेऊन आलेला पहिला व्यक्ती म्हणजे अल्फान्सो द अल्बुकर्क. खऱ्या अर्थाने त्याला भारतातील पोर्तुगीज राज्याचा संस्थापक मानला जातो, कारण भारतातील पोर्तुगीजांचा गव्हर्नर म्हणून पोर्तुगीज सरकारने त्याला 1509 मध्ये या ठिकाणी नेमणूक केली. तो एक महान मुत्सद्दी व साम्राज्य विस्तारक गव्हर्नर म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याने सर्वप्रथम विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असणारा जो गोव्याचा प्रदेश, जो शेवटपर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, तो 1510 मध्ये काबीज केला आणि त्या ठिकाणी स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आणि गोवा ही आपली राजधानीचं शहर बनवलं. आणि त्याचबरोबर त्या गोव्याला तटबंदीचं स्वरूप देऊन, तटबंदी बांधून त्या ठिकाणी व्यापाराचं महत्त्व वाढवलं. त्याचा पुढचा उद्देश होता की पोर्तुगीज सत्ता या ठिकाणी वाढावी. या उद्देशाने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना या ठिकाणच्या स्थानिक हिंदू कुटुंब असतील त्यामध्ये स्त्रियांशी विवाह करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्याचा प्रमुख उद्देश होता की या ठिकाणीच पोर्तुगीजांची संख्या वाढावी आणि स्वतःची सत्ता प्रस्थापित व्हावी. यासाठी त्यांनी धार्मिक छळ करायला सुरुवात केलं. अनेक हिंदू लोकांना ज्या ख्रिश्चन बनवलं. त्याचबरोबर त्याचा शत्रू असणारे जे मुस्लिम होते त्यांनी त्यांचं छळ करायला सुरुवात केलं. आणि सागरावरील जी पोर्तुगीज आरमार होता, जी व्यापार करण्यासाठी लागणारी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आरमार, जहाज यंत्रणा, ती प्रबळ बनवली आणि अरब व्यापाऱ्यांसोबत होणारा भारतीयांचा व्यापार तो बंद करण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीजांची ही सत्ता वाढत चालली होती आणि अशा अवस्थेमध्ये अल्बुकर्क नंतर आलेला पोर्तुगीज गव्हर्नरांनी प्रत्येक गव्हर्नरांनी त्या काळामध्ये त्याच्या नीतीप्रमाणे पश्चिम किनाऱ्यावरील अनेक प्रदेश जिंकून घ्यायला सुरुवात केलं. आता त्यामध्ये पश्चिम किनाऱ्यावरील दीव असेल, दमण, सास्ती, वसई, चोल, त्याचबरोबर मुंबई असे प्रदेश त्यांनी जिंकून घ्यायला सुरुवात केली. पूर्व किनाऱ्यावरील सॅन थॉम्स, जो आज मद्रासचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्या काळामध्ये हुगळी म्हणून ओळखले जाणारे बंगाल आदी भागांचा समावेश करण्यात आला होता. सिलोनच्याही मोठ्या भूभागावर पोर्तुगीजांनी सत्ता प्रस्थापित केली होती. यावरून पोर्तुगीजांची जी सत्ता आहे ती वाढण्यास प्रारंभ झाली हे दिसून येते. पण एवढं मोठं राज्य जे प्रस्थापित झाल्यानंतर जे व्यापारी म्हणून आलेले राज्यकर्ता बनण्याच्या उद्देशाने केलेला जो साम्राज्य विस्तार काही काळानंतर नष्ट होण्यास सुरुवात झाला. शहाजहानच्या काळात मुघल सुभेदार कालिम खान यांनी हुगळी, जे बंगालचा प्रदेश होता, त्या ठिकाणी ताबा मिळवला. पुढे मराठ्यांनी, ज्यामध्ये चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई, आष्टी हा प्रदेश काबीज करण्यात आला आणि असे प्रदेश शेवटी पोर्तुगीजांच्या ताब्यातून गेले. आणि जे उरलेले जे व्यापाराचे ठिकाण होते त्यामध्ये दीव, दमण आणि गोवा, आणि हेच गोवा 1961 पर्यंत पोर्तुगीजांनी टिकून ठेवलं.
म्हणजे भारतात प्रवेश करणारे आणि प्रदेश जिंकणारे पहिले जे पोर्तुगीज होते यांच्या सत्तेचा ऱ्हास होण्याचे कारण सुद्धा त्यांनाच मानलं जातं. कारण त्यांनी झामोरीन सारख्या एका राजांकडून व्यापाराच्या सवलती मिळवल्या, पण झामोरीन राजाचा शत्रू असणाऱ्या कोचीनच्या राजासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि झामोरीन राजांचा विरोध केला. त्याचबरोबर ख्रिश्चन जे धर्म पसरण्यासाठी प्रयत्न केला आणि अनेक हिंदू कुटुंबातील स्त्रियांशी मुलींशी विवाह करून त्या ठिकाणच्या लोकांना धर्मप्रसार करायला लावला. ह्या जो उद्देश होता तो व्यापाराबरोबर सत्ता प्रस्थापित करण्याचा उद्देश होता. आणि त्यामुळेच भारतातील ज्या वेगवेगळ्या संस्थानिक असतील, राजे असतील किंवा लोक असतील, यांच्या लक्षात आलं की पोर्तुगीज हे व्यापाराबरोबर धर्मप्रसार करत आहेत. त्यामुळेच त्यांनी राज्यव्यवहारात दिलेला धर्मप्रसाराला अग्रक्रम म्हणजेच स्वतःला शत्रुत्व ओढून घेण्याचं काम केलं. व्यापारी व्यवहारातही त्यांनी नैतिकता बाळगली नाही. अनेक भ्रष्टाचार असतील किंवा या ठिकाणच्या व्यापारामध्ये योग्य पद्धतीने नीतिमत्तेने केलेला त्यांचा व्यापार नव्हता. आणि याचाच परिणाम म्हणजे त्यांच्या नंतर आलेले जे डच असतील, इंग्रज असतील, फ्रान्स असतील, या सत्तेसोबत त्यांचा सामना करावा लागला त्यांना. म्हणजेच ही सर्व मंडळी राजकारणामध्ये म्हणजे पोर्तुगीज हे एक महत्त्वपूर्ण असणारी सत्ता जी भारतामध्ये आली होती. जर पोर्तुगीजांनी व्यापार योग्य पद्धतीने केला असता तर इंग्रजाऐवजी पोर्तुगीज सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाली असती. म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम आलेली 1498 मध्ये आलेला वास्को द गामा, 1509 त्यांनी या ठिकाणी त्याची नेमणूक झाली आणि तेव्हापासून ते 1961 पर्यंत गोवा हे ताब्यात असणारं पोर्तुगीजांनी आपलं स्थान टिकून ठेवलं होतं, पण त्याचा विस्तार होऊ शकला नाही. म्हणजेच भारतामध्ये सर्वप्रथम आलेले पोर्तुगीज व्यापारी जे व्यापारी म्हणून आले होते पुढे राज्यकर्ते बनले आणि हेच व्यापारी एक महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे पोर्तुगीजांचा व्यापार कशा पद्धतीने होता आणि भारतामध्ये त्यांनी सर्वप्रथम आगमन कशा स्वरूपात झालं याबद्दलची आज आपण यामध्ये माहिती पाहिलो. अशाच पद्धतीने डच ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्यानंतर इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्यानंतर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेला पोर्तुगीज, डच या सत्तेबरोबरच इंग्रज असतील, फ्रान्स असतील, फ्रेंच असतील यांनी भारतात कशा स्वरूपात सर्वप्रथम पाया रोवला आणि त्यांचा विस्तार कसा होत गेला आणि कोणत्या सत्ता ह्या ठिकाणी टिकून राहिल्या आणि कोणत्या सत्ता ह्या नष्ट झाल्या याबद्दलची आपण माहिती पाहत आहोत. त्यामधलं पोर्तुगीज जे व्यापारी लोक आहेत किंवा युरोपातील व्यापारी एक घटक आहे त्याबद्दलची आपण माहिती पाहिली. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी दुसरी सत्ता भारतामध्ये आली ती म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनी याबद्दलची माहिती पुढच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे अशा पद्धतीने भारतामध्ये युरोपियनचं सत्ता प्रस्थापित झालं तेव्हापासून ते पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपलं साम्राज्य वाढवलं आणि 1947 पर्यंत भारत हा कशा स्वरूपामध्ये त्याची वाटचाल सुरू झाली याबद्दलची माहिती आपण एक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.